निवडणूक आयोगाचे धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र आहे। बिनविरोध निवडून उमेदवारांचा अहवाल मागवलाय। दबावामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला का, सविस्तर अहवाल पाठवण्यासंदर्भात पत्र सुद्धा आहे। अखेर तेंडोली गावठणवाडी शाळेत दुरुस्तीचं काम सुरू झालंय। लोकशाही मराठीच्या बातमीचा हा इम्पॅक्ट आहे। शाळेच्या इमारतीचं लाकडी छप्पर कोसळल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती, अशी बातमी लोकशाही मराठीनं केलेली होती। त्यानंतर प्रशासन जागं झालं आणि काम हाती घेण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम मी धन्यवाद मानतो या लोकशाही चॅनलचं यशासाठी की काल ही बातमी आम्ही इथं काही पालक इथं 11 वाजता जमा झालो आणि काही आमचे जे नागरिक आहेत निलेश तेंडुलकर यांनी काही पत्रकार मित्रांना ही बातमी कळवली। त्यानंतर लगेच लोकशाहीचं चॅनल इथं काही 20 मिनिटात इथं दाखल झालं आणि त्यांनी पूर्ण बातमी कव्हर केली आणि तातडीने प्रसिद्धी केली। ती प्रसिद्धी एवढी मोठी झाली की जिल्ह्यातली सर्व यंत्रणा हादरली। गटविकास अधिकारी असतील, माजी जिल्हाध्यक्ष असतील, पोलीस प्रशासन असतील, आरोग्य खाते असेल, मुलं उन्हात बघितल्यावर तात्काळ इथं दाखल झाली आणि आमच्या आंदोलनाला धार मिळाली। ही जी आमची शाळा जी 9 तारीखला छप्पर कोसळली, या खऱ्या अर्थानं या शाळेची बातमी जी पहिल्यांदा जी दाखवली ती लोकशाही मराठी चॅनल। या लोकशाही मराठी चॅनलचे मी आधी जाहीर आभार मानतो, कारण आमच्या सर्वसामान्यांचा प्रश्न घेऊन त्याने मीडियासमोर हा प्रश्न मांडला। चांगलं असं झालं की या बातमी लावल्यामुळे सगळी यंत्रणा खडबडून जागी झाली आणि आमच्या शाळेचं काम आता मार्गी लागल्याचं दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।